नमस्कार मित्रांनो, मी बिझनेस कोच अमर. बिझनेस लेवल नेक्स्ट. हो, मी हक्काने सांगतो, हा कोर्स नक्की करा. का करा? काय फायदे होतील, काय आमचा बेनिफिट आमच्या कापड दुकानासाठी. ज्या काय अडचणी आहेत आजच्या तारखेला, की स्टॉक जास्त आहे, सेल नाही आहे, स्टाफ खूप आहे पण परफॉर्मन्स नाही आहे, इन्व्हेंटरीच्या प्रमाणे आमचा सेल नाही आहे, मार्केटिंग प्रमोशन काय केलं पाहिजे, 12ही महिने 100% व्यवसाय होणार, काय अडचणी ज्या असतील ना, त्याचं सोल्युशन आहे बिझनेस लेवल नेक्स्ट. खास कापड व्यावसायिकांसाठी हा स्पेशलायझेशन 1 वर्षाचा आम्ही हा कोर्स डिझाईन केला आहे. तुम्हाला प्रश्न पडणार ना, त्या कोर्समध्ये काय काय शिकायला भेटणार. सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे सांगतो. सविस्तर, पूर्ण 100%. तुमच्या बिझनेसमध्ये असंख्य प्रॉब्लेम असो किंवा तुमचं विजन मोठं असो. सर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, आमचा खूप चांगला बिझनेस चाललाय, चांगली गोष्ट. तो प्रॉब्लेम नसेल तर जो तुमचा विजन आहे येणाऱ्या 5 वर्षात 10 वर्षात ते कमी वर्षात कसं अचीव होईल. 5 वर्षाचा गोल 2.5 वर्षात कसा अचीव केला पाहिजे, 1 वर्षाचा गोल आपण 8 ते 9 महिन्यात कसा अचीव केला पाहिजे, आणि तुमचा वेळ हा डेव्हलपमेंटलाच गेला पाहिजे मालक म्हणून. पण कसा? बिझनेस लेवल नेक्स्ट. हो, भारतातील असंख्य व्यापाऱ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून ह्या कोर्सचा लाभ घेतला. त्यांचा बिझनेस चालत नाहीये, त्यांचा बिझनेस घडतोय. कारण बिझनेस तर चालवतो आपण, पण घडवायचा असेल लेवल नेक्स्ट आपल्याला जावं लागेल. जसं एक छोटा मोबाईल आपण घेतो, मोबाईल तर त्याला अपग्रेड करतो आपण. तर का आपण ॲज अ व्यापारी आपण आपल्या दुकानाला अपग्रेड करू नये. जेवढं आपण अपग्रेड करू व्यवसाय वाढणारच आहे. आणि आम्ही आहोत ना, आमचे टेस्टिमोनियल बघा, ज्यांनी हा कोर्स केलाय आज ते यशस्वी अजून जास्त होत आहेत. काय शिकाय भेटणार हा तर प्रश्न असेल ना. मी का कोर्स करू, मला काय शिकाय भेटणार. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो. जसं की पहिलाच कोर्स आहे, जो महत्त्वपूर्ण जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ बिझनेस ॲनालिसिस. पहिल्या सेशनमध्ये आपण जे तुमचं दुकान आहे त्याचं पूर्ण ॲनालिसिस करूया. ॲज अ ओनर तुम्ही काय काय कामं करत आहात, त्यातली कोणती कामं आहेत जी डेव्हलपमेंटची आहेत आणि कोणती कामं आहेत जी ऑपरेशनची आहेत. आणि मालक म्हणून जर डेव्हलपमेंटची कामं जर होत नसतील तर कुठे ना कुठे आज आपला व्यापार नुसता चालणार, तो घडणार नाही. पण कसं चेक करणार, काय करणार, सगळे फॉर्मॅट मी तुम्हाला देतो. तसं त्यामध्ये आपल्या दुकानामध्ये आजच्या तारखेला किती स्टाफ आहे, मी जे बोलतोय पुन्हा ध्यान देऊ नका. किती स्टाफ आहे सर? 10 स्टाफ आहे, 15 स्टाफ आहे, 20 स्टाफ आहे. वा, क्या बात आहे. पण त्यातले ऍक्टिव्ह किती आहेत, किती स्टाफ आहे जी त्यांचा परफॉर्मन्स हा वाढतोय, छान परफॉर्मन्स वाढतोय. आणि किती स्टाफ आहे परफॉर्मन्स नाहीये. पण ज्यांचा परफॉर्मन्स आहे त्यांना आपण काय अप्रिशिएशन करतोय, आणि ज्यांचा परफॉर्मन्स नाहीये आज ते डिऍक्टिव्ह आहे, पगार घेत आहेत. पण त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी काय अप्रिशिएशन दिलं पाहिजे, काय सपोर्ट दिला पाहिजे, जेणेकरून सगळे स्टाफ 100% आपला परफॉर्मन्स वाढतील. पण ते कधी कसं, पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला समजेल की कोणत्या स्टाफचा परफॉर्मन्स आहे, कोणत्या स्टाफचा नाहीये. ह्या गोष्टी ॲनालिसिसमध्ये करणार आहेत. त्याचबरोबर तुमचं फॅमिली शोरूम असेल किंवा इंडिव्हिज्युअल एक कुर्तीचं दुकान असेल किंवा साडीचं दुकान असेल, जे काय असेल त्यातली प्रत्येक कॅटेगरी कोणती परफॉर्मन्स देते. की साडी डिपार्टमेंट आमचं खूप ऍक्टिव्ह आहे, किड्स थोडं कमी आहे. आणि जेंट्स डिपार्टमेंट आमचं खूप प्रचंड चाललंय, होजरी डिपार्टमेंट खूप कमी आहे. हँडलूम आमचं खूप डिऍक्टिव्ह आहे, माल आहे पण सेल नाहीये. तर संपूर्ण आपण चेक करणार की आपल्या दुकानामध्ये कोणकोणता स्टाफ आहे, कोणकोणता स्टॉक आहे, कोणकोणतं डिपार्टमेंट आहे, किती स्क्वेअर फूट आहे, किती स्क्वेअर फूट ऍक्टिव्ह आहे, किती स्क्वेअर फूट डिऍक्टिव्ह आहे, हे सगळं पहिल्या सेशनला समजणार. त्याचबरोबर आपली इन्व्हेंटरी किती आहे, त्याचा सेल किती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या दुकानात आजच्या तारखेला असं वाटतं नाही डेड स्टॉक नाही आहे, पण किती असा स्टॉक आहे जिथं आपले सेल्समन हात सुद्धा लावत नाही. जे चालते तेच विकतात, पण जे चालत नाही, जे आहे पण विकतंय, विकलं जाऊ शकतं, ध्यान कमी आहे. हे सगळं तुम्हाला समजेल की किती असा स्टॉक आहे जो दुकानामध्ये जो आज आपल्याला त्याचं ध्यान नाहीये. डेड स्टॉक नाही बरं का, ध्यान नाहीये. तर कसं ध्यान द्यायचं पहिल्या सेशनमध्ये. त्याचबरोबर पुढचं नेक्स्ट सेशन की आपल्या बिझनेसमध्ये आता कोणकोणते अडथळे आहेत. तर स्टाफचा असो, डेस्टॉक असो, पैशाचा असो, मार्केटचा असो, कॉम्पिटिशनचा असो, ग्राहकांचा असो, मॅनेजमेंटचा असो, किती अडथळे असू द्या, पण एक्झॅक्ट कोणता अडथळा आहे, नेमका काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे हे समजून येईल ना. आणि जेव्हा तुमचं पहिलं सेशन होईल, फर्स्ट सेशन एकदम पूर्ण मिरर क्लिअर होईल. येस, आजच्या तारखेचा माझा सीपी, सीपी करंट पोझिशनला मी कुठे,
माझा स्टाफ कुठे, माझा स्टॉक कुठे, माझं दुकान कुठे, माझा माल किती आहे, किती बॅलन्स आहे, सगळं एक सेशन मध्ये संपूर्ण पिक्चर क्लिअर. एकदा सीपी काढला तर लगेच आपण त्याच्या पुढच्या महिन्यात आपण येणार गोल सेटिंग. येस, एकदा आपला पोझिशन काढली की मी आज कुठे, तर नंतर तुम्हाला गोल सेट करायचा आहे. येस, तर दुसऱ्या सेशन मध्ये दुसऱ्या महिन्यात जेव्हा तुम्ही येसाल तेव्हा तुम्हाला गोल सेट कसा करायचा, म्हणजेच येणाऱ्या 3 महिन्यात, येणाऱ्या 6 महिन्यात, येणाऱ्या वर्षात तुम्ही माझा सर आमचा मोठा गोल आहे 5 वर्षात, सर आमचा मोठा गोल आहे 10 वर्षात. जेवढं तुम्ही स्वप्न मोठे बघसाल ते गोल आपण डिसाईड करून तिथं नोट डाऊन करून त्या पेजमध्ये आणि त्याला अचीव्ह करण्याची संपूर्ण स्ट्रॅटेजी समजा. गोल सेटिंग मध्ये सर्वात मेन पार्ट असतो की आपल्या बिझनेसचं स्वॉट अनालिसिस कसं करायचं. त्याचबरोबर आहे आपला गोल जो आहे तर नंबरमध्ये कसा पाहिजे. हो मला मोठं बनायचं आहे, हो माझं मोठं दुकान चाललं पाहिजे, नाही नंबरमध्ये किती वर्षात, किती महिन्यात, किती स्टॉक विकायचा आहे, किती पीस विकायचे, किती ग्राहक वाढवायचे, किती किलोमीटर बिझनेस करायचा आहे, हे नंबरमध्ये. कारण नंबरमध्ये जेवढं कम्युनिकेशन आपण आपल्या स्वतःशी करू आणि ते नोट डाऊन करू आणि अचिव्हमेंट ते होण्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी करू, हॅलो बिझनेस का नाही वाढणार. तर दुसरं सेशन आहे गोल सेटिंग. आणि गोल सेटिंग सेशन झालं की तिसऱ्या सेशनला परत पुढच्या महिन्यात आम्ही तुम्हाला बोलणार. आणि त्यामध्ये जे मेन थॉट आहे, मेन गोल अचीव्ह करण्यासाठी हे सगळं मेन पहिलं क्लिअर पाहिजे. आणि तो टॉपिक आहे जो तिसरा म्हणजे बिझनेस माइंडसेट. बिझनेस माइंडसेट. सर मोठा बिझनेस करायचा आहे, माइंडसेट पाहिजे. सर ग्राहक वाढवायचे, माइंडसेट पाहिजे. स्टाफ सर टिकले पाहिजे आणि टिकून त्याचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे, माइंडसेट. सर पाठीमागे हा प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला, ही अडचण झाली, ती अडचण झाली. ते भूतकाळ सोडा, फ्युचर कसं ब्राईट करायचं आणि फ्युचर माइंडसेट कसं करायचं सगळं तुम्हाला इथं शिकवलं जाईल. कारण तुमचाच विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जातो. तर 10 ते 5 फक्त माइंडसेट, हे माइंडसेट. आणि त्या माइंडसेटमध्ये जी पेरणी झाली, माइंडसेट जेव्हा तयार होतो, कॉन्क्रीट होतं, तर आपण नेक्स्ट ह्याला आपण डेफिनेटली आपण अचीव्ह करू शकतो. एकदा माइंडसेट म्हणतो पूर्ण. जर तिसरं सेशन आहे बिझनेस माइंडसेट, चौथं सेशन असणार आहे जे सर्वात महत्वाचं आणि सर्वात प्रॉब्लेम आज कापड व्यवसाय करणं आहे. व्यापार तर वाढवायचा आहे, मालक आहे, तुम्हाला 2 हात आहेत, पण हे 2 हात किती कामं करणार आहे. मेन हात आहे आपली टीम, मेन हात आहे आपले कसल्या परिस्थितीमध्ये जे असणारे आपले स्टाफ. जेवढे स्टाफ ऍक्टिव्ह प्रोडक्टिव्ह असाल, जेवढे लीडर असतील तेवढं तुम्ही जास्त मोठे बनणार आहे. म्हणून चौथा टॉपिक घेतलाय. कारण गोल अचीव्ह करायचा असेल तर टीम पाहिजे, आणि टीम पाहिजे असेल तर पहिलं माइंडसेट पाहिजे, आणि माइंडसेट नंतर आम्ही चौथा टॉपिक घेतलाय पीपल मॅनेजमेंट. हो मालक म्हणून माझा काय रोल आहे, मॅनेजर आहे त्याचा काय रोल आहे, कॅशियर आहे त्याचा काय रोल आहे, सेल्समन आहे त्याचा काय रोल आहे, हाऊसकीपिंग करतात त्यांचा काय रोल आहे, एक व्हिज्युअल मर्चंडाइज आहे त्यांचा काय रोल आहे, हेल्पर आहे त्याचा काय रोल आहे. आणि मी मालक म्हणून मी कोणत्या जबाबदारीने कोणत्या कामं केली पाहिजे. ऑपरेशनची कामं नाही, दुकान चालेल, पण बिझनेस डेव्हलपमेंटची कामं कोणती, माझं उद्दिष्ट काय, मला किती प्रॉफिट कमवायचं आहे, मला किती ग्राहक वाढवायचे, मला माझा टर्नओव्हर किती वाढवायचा आहे, माझा मार्केटिंग करून मला किती ग्राहक कोणत्या किलोमीटरपर्यंत माझे ग्राहक किती वाढले पाहिजेत. तर जो डेव्हलपमेंटला वेळ द्यायला पाहिजे तर एक्झॅक्ट त्या पीपल मॅनेजमेंटच्या टॉपिकमध्ये समजेल प्रत्येकाच्या जबाबदारी काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय, ॲथॉरिटी काय, आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, कसं चेक केलं पाहिजे. नुसतं काम देऊन होत नाही. ॲज अ मालक म्हणून ते चेक कसं करायचं. हॅलो, सगळं डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या हातात भेटणार. हो तुमच्या डॉक्युमेंट भेटणार. आम्ही बुक देणार तुम्हाला एक छानशी, जे असं बुक जे कापड व्यावसायिकाचं स्पेशलायझेशन आहे. सर माझ्या स्टाफची जबाबदारी कळत नाही, आम्ही आहे ना. सर काय चाललंय तेच कळत नाही, आम्ही आहे ना. सर त्यांचं काम कसं चेक करायचं, आम्ही आहे ना. सर अथॉरिटी द्यायची, आम्ही आहे ना. तर पीपल मॅनेजमेंट हा जो चौथा पार्ट आहे हा सर्व महत्त्वाचा आहे. नंतर 5व्या पार्टला आपण भेटतो, तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर 5वं जे सेशन आहे पुन्हा 5व्या महिन्यात आपण भेटतो. आणि त्या 5व्या महिन्यामध्ये जे आज म्हणतो ना आपण गिरायक नाहीये, कॉम्पिटिशन प्रॉब्लेम, ऑनलाईन प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाहीये. आजचा जो काळ आहे आणि आपण ज्या संस्कृतीमध्ये ज्या भारतात आपण राहतोय इतके सण आहेत, 12ही महिने तो काळ गेला. आता लग्न सराई खूप ग्राहक आहे आणि दिवाळी खूप ग्राहक आहे. 2 सीझन नाही आहेत, 12 महिने सीझन आहेत. तर 12ही महिन्याचा व्यवसाय करायचा असेल तर आपल्या सोबत पाहिजे
नॉलेज ते म्हणजे मार्केटिंग प्रमोशन. त्याचं कोच अमोल खास कापड व्यावसायिकांनी काय मार्केटिंग केलं पाहिजे, काय प्रमोशन केलं पाहिजे, काय केल्यामुळे ग्राहक वाढतील. ग्राहक वाढवायचं स्वप्न आहे ना, बिझनेस लेवल नेक्स्ट. जास्त ग्राहक वाढवायचे, बिझनेस लेवल नेक्स्ट. सर गावागावातनं गिऱ्हाईक केल्या पाहिजे माझ्या, बिझनेस लेवल नेक्स्ट. सर शहरातनं गिऱ्हाईक केल्या पाहिजे, बिझनेस लेवल नेक्स्ट. सर ऑनलाईन सुरू करून राज्यात माल गेला पाहिजे, बिझनेस लेवल नेक्स्ट. आणि त्यामधलं मार्केटिंग प्रमोशन की तो टॉपिक 5वा. नको का मार्केटिंग प्रमोशन? ग्राहक वाढवायचेत ना, तर 5वा टॉपिक. कारण नुसतं मार्केटिंग केलं, टीम नाही तयार तर काय फायदा. म्हणून पहिला टॉपिक घेतला 4था, पीपल मॅनेजमेंट. टीम तयार करा आणि जी टीम तयार झाली मग ग्राहक वाढवा. हा सगळा सिक्वेन्स आहे ना व्यापारी मित्रांनो, खूप सिस्टमॅटिक घेतलेला आहे. म्हणजे व्हॉट्सअपचा वापर कसा करायचा, स्टेटसचा करायचा, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, हे सगळं तुम्हाला टेम्पलेट, होर्डिंग, रेडिओ, ऑडिओ, व्हिडिओ सगळं आपल्या गावाप्रमाणे, आपल्या राज्याप्रमाणे, आपल्या शहराप्रमाणे काय केलं पाहिजे. हॅलो, कस्टमाइज सोल्युशन मी तुम्हाला देणार. म्हणून तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सेशन, एक टॉपिक, डिटेल टॉपिक आणि कापड व्यावसायिकांसाठी खास. सांगा मग गिऱ्हाईक नाही वाढणार? असंख्य व्यापारी जुळलेले आहेत ज्यांचा आज प्रचंड ग्राहक वाढलेत. हां, तुमचे वाढणार, तुमचे वाढले असतील नाही, आमचे बी ग्राहक चांगले सर, अजून वाढणार. शिक्षणच आपल्याला ब्रँड म्हणून येतं. दुकानाचा माल कसा लावायचा, डिस्प्ले कसा लावायचा, सेटअप कसा करायचा, सगळं शिकवलं जातं. आणि त्यानंतर एक ॲडव्हान्स टॉपिक असतो जो अति महत्त्वाचा आहे, सर्वात महत्त्वाचा आहे. ज्या टॉपिकसाठी आज गेले ज्या आपल्या 4 बॅच ज्या यशस्वी झालेत ना, त्या टॉपिकची वाट पाहतात, त्या दिवसाची वाट बघत होते. त्या अजून पण त्यांच्या मेमरीमध्ये आहे. आणि तो टॉपिक आहे प्रिन्सिपल ऑफ रिटेल मॅनेजमेंट. एक राईट मॅनेजमेंट जर करायची असेल तर हे टॉपिक खूप महत्त्वाचे असतात. म्हणून आम्ही तुम्हाला 2 दिवस बोलवतो. 2 दिवस, सकाळी 9 ते संध्याकाळी 9, परत 9 ते संध्याकाळी 9. त्यामध्ये राईट प्रोडक्ट कसं सिलेक्ट केलं पाहिजे. आलेला माल तुमचा हा ठेवायचा नाहीये. आलेला माल पटपट विकण्यासाठी प्रोडक्ट लाईफ सायकल कशी काम करते. डेस्टॉक करायचं का नाही, पटकन विकायचं आहे, पण कसा सगळं सांगणार. प्राइसिंगची स्ट्रॅटेजी काय, भाव कमी कर आंदोलन तर चालूच आहे. अरे अजून कमी कर, ह्याने काय भाव लावला, त्यांनी काय भाव लावला, ओके सध्या मार्केटचा काय भाव आहे, काय करायचं आहे, एकच डोक्यात ठेवायचं. काय पॅकेजिंग करू, काय थिंकिंग करू, काय स्टाफला एक वेल एज्युकेटेड, वेल ट्रेंड इथं थांबू जो शब्दांच्या माध्यमात योग्य ते मला भाव भेटेल. पण कसा, तर प्राइस स्ट्रॅटेजी काय करायची. कारण माझे कोच, माझे गुरु मला नेहमी म्हणतात, धंदा म्हणजे नफा नव्हे, त्यातनं जो खर्च होतो तो उरलेला पैसा आपल्या घरात होतो तो नफा असतो. म्हणून आपल्याला प्राइस स्ट्रॅटेजीचा अभ्यास पाहिजे. काय दिमाग लावायचं आहे, काय USP क्रिएट करायची आहे, काय युनिक सेलिंग पोझिशन आपल्याला द्यायचं आहे, काय स्पिन सेल करायचं आहे, कसं प्रोडक्टचा फीचर्स बेनिफिट्स आपल्याला सांगायचे, हे सगळं कोच अमोल प्रॅक्टिकल तुम्हाला सांगणार. तर प्रोडक्ट, राईट प्राइस, राईट प्लेस, त्याबरोबर राईट प्रमोशन, राईट पीपल मॅनेजमेंट, राईट प्रोसेस, नंतर राईट फिजिकल एव्हिडन्स दुकानाचा. आणि सर्वात 8वा एक पार्ट मी गेल्या 2 सेशनपासून जोडलेला आहे, तो म्हणजे सर्वात म्हणजे राईट परफॉर्मन्स. माझ्या साडी डिपार्टमेंटचं काय परफॉर्मन्स आहे, माझ्या कुर्ती डिपार्टमेंटचं काय परफॉर्मन्स आहे, माझ्या ह्या स्टाफचा काय परफॉर्मन्स आहे, माझ्या त्या स्टाफचा काय परफॉर्मन्स आहे, गेल्या जानेवारीचा काय परफॉर्मन्स आहे, मार्चचा काय, एप्रिलचा काय, मेचा, सगळ्या गोष्टी एका पेजमध्ये तुम्हाला कशा बघायच्या हे सगळं तुम्हाला 1 क्लिक सगळं आम्ही शिकू. 2 दिवस मॅनेजमेंट, 2 दिवस बिझनेसच्या सगळ्या मेन गोष्टी तिथं आम्ही शिकू. आज हे जे व्यापारी बोलतात ना, अरे बहुत अच्छा लगा, बहुत मस्त लगा, बहुत सही लगा, बहुत बढ़िया था, ये था वो था, जे बोलतायत ना, का त्यांना कळालं हे किती गरजेचं आहे. ह्याच गोष्टीने आज आम्ही मोठा ब्रँड बनणार आहे. ह्याच गोष्टीने आज ते बनलेच सुद्धा. कॉल करा त्यांना. आणि त्याचा पुढचा पार्ट आहे जो अति महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपण एकटं काम किती करणार. पॉवर ऑफ डेलिगेशन. ॲज अ दुकानदार म्हणून मी आता जेव्हा ह्या गोष्टी सेट केल्यानंतर व्हॉट नेक्स्ट, माझ्या दुकानाचं व्हॉट नेक्स्ट काय आहे फ्युचर. आणि जर फ्युचरला मोठं ब्राईट करायचं असेल तर टीम तयार करायला लागेल आणि त्या टीमकडनं कामं करून घ्यावे लागतील. पॉवर ऑफ डेलिगेशन. काम कशी काढता येतील, काम कसे आपल्याला डिफाईन करता येईल आणि काम कसे आपल्याला विजन रूपी तयार करून एक काम कशी डेलिगेट करून घेता येईल. कोणत्या व्यक्तीला कोणती कामं द्यायची,
कोणता व्यक्ती पटपट काम करणार आहे, कोणता व्यक्ती बिना रिझन काम करणार आहे, कोणता व्यक्ती नुसतं बोलबच्चे नाही, कोणता व्यक्ती कामात ऍक्टिव्ह आहे, कोणता व्यक्ती प्रोडक्टिव्ह आहे, हे कसं चेक करायचं आणि कसं काम द्यायचं आणि काम कसं करून घ्यायचं. हॅलो, सगळा फॉर्मॅट मी तुम्हाला देईल, सगळा फॉर्मॅट मी देईल तुम्हाला 100%. आणि त्याचा एवढा फायदा होईल की नक्कीच तुमचं काम पुढे फ्युचरला फक्त डेव्हलपमेंट राहायला पाहिजे. आणि तो टॉपिक आहे पॉवर ऑफ डेलिगेशन, जे 8वं लेक्चर आहे. हे सगळं सेट झाल्यानंतर जो मेन पॉइंट आहे द पॉवर ऑफ फॅमिली बिझनेस कल्चर. कारण घरामध्ये एक व्यक्ती एक छान पद्धती काम करतायत, पण सगळ्या घरातल्या प्रत्येक मेंबरचा जर टॅलेंट, प्रत्येक मेंबरचा जो डिस्टिंक्ट फोटो आहे, प्रत्येक मेंबरची जी टॅलेंट आपल्या व्यवसायाला जोडली तर आपला व्यवसाय प्रचंड स्पीडने कसा वाढत. पण कसा स्पेशल सेशन असतं जे आपला अवॉर्ड रिवॉर्ड सेरेमनी जेव्हा असतं ना, सेलिब्रेशन, यस मी हे केलं, मी ते केलं, फॅमिली कसं इन्व्हॉल्व आपल्याला करून घेता येईल आणि मोठा व्यवसाय कसा करता येईल. एक पॉवरफुल एक मोठं सेशन सेलिब्रेशन सेशन असतं ज्यामध्ये लास्ट बॅचला हे जे फोटो बघताय तुम्ही हे सगळे खुशीने म्हणले की अरे आम्ही आता खूप मोठा व्यवसाय करू शकतो. कारण परिवार एकत्र अजून आम्ही आमचं विजन आम्हाला भेटलं, एक संकल्प भेटला, एक दिशा भेटली. तर त्यामध्ये द पॉवर ऑफ फॅमिली बिझनेस कल्चर एक पॉवरफुल सेशन असतं. तर त्या कोर्सची सांगता होते आणि ते सांगता झाल्यानंतर तुम्ही पुढच्या तयारीला लागता ते म्हणजे संपूर्ण रिटेल मॅनेजमेंट, जो असा मोठा पडाव ज्यात तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जाता. पण पहिलं बिझनेस लेवल नेक्स्ट जो 1 वर्षाचा हा जो कोर्स आहे हा आपल्याला यशस्वी दुकानदारांसाठी आणि त्यांच्या अधिक मोठ्या यशासाठी, एक ब्रँड बनण्यासाठी, एक मोठं विजन अचीव करण्यासाठी, एक मालक म्हणून डेव्हलपमेंटची कामं करून घेण्यासाठी. आणि ह्यासाठीच आम्ही हे सगळे 1 वर्षाचा सेशन आज काय एवढे बॅच एवढे सक्सेसफुल महाराष्ट्रात आणि ऑल इंडिया लेवल आम्ही कार्य करतोय का, खास कापड व्यवसायिकांसाठी, खास आपल्या भाषेत मराठीमध्ये ज्यांनी स्वतःने व्यवसाय केलाय कोचमुळे स्वतः ओके त्याला कापड व्यवसायाचं संपूर्ण नॉलेज आहे. कोणताही प्रश्न करा त्याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे आपला अनुभव. असंख्य व्यापारी जुळलेत, तुम्ही पण नक्की जोडा बिझनेस लेवल नेक्स्ट यशस्वी दुकानदारासाठी अधिक मोठ्या यशासाठी. आणि एक छोटीशी टिप देतो, आपण किती कार्य करा त्यामध्ये आपण 100% अचीव होतोच, मात्र आपली टीम आपल्यासोबत पाहिजे. आणि त्यासाठी ह्या बॅचला किंवा लास्ट बॅचपासून आम्ही सुरुवात केली आहे ते म्हणजे स्टाफ ट्रेनिंग. गुड न्यूज आहे की यावेळेस 4 सेशन 4 झूम सेशन विथ रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहेत. ॲडॉन सेल करायचं आहे ना, स्टाफ ट्रेनिंग. क्रॉस सेल करायचं आहे, स्टाफ ट्रेनिंग. सर टीम टिकली पाहिजे, स्टाफ ट्रेनिंग. सर टीमचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे, स्टाफ ट्रेनिंग. सर चेकलिस्ट फॉलो व्हायला पाहिजे, स्टाफ ट्रेनिंग. सर मॅनेजमेंट नंबर 1 पाहिजे, स्टाफ ट्रेनिंग. तर नक्कीच जोडा बिझनेस लेवल नेक्स्ट. दुकानासाठी, तुमच्यासाठी, स्टाफच्या डेव्हलपमेंटसाठी. जेव्हा दुकान ॲक्टिव्ह, तुम्ही ॲक्टिव्ह, स्टाफ ॲक्टिव्ह, गल्ला वाढणारच. मोठं विजन बघा, आमच्याशी जुळा. संकल्प घ्या, आमच्याशी जुळा. एक निर्धार घ्या, येस मला हे अचीव्ह करायचं आहे. आणि तुमचा जो काही संकल्प असेल त्याला साक्षात बिझनेस लेवल हा कोर्स तुम्हाला ते सगळं अचीव्ह करून देईल. मी तयार आहे. मी प्रॅक्टिकल बिझनेस कोच अमोल. तुम्ही तयार आहात ना? आहातच. तुमचं अभिनंदन. तर लवकर भेटूया स्पेशल डेटला, आपल्या बिझनेसच्या वाढीची डेट. तुमचा डिसिजन तुम्हाला पुढे नेणार आहे, तुमचा आजचा निर्णय तुम्हाला पुढे नेणार आहे. आणि तुमचा निर्णयच तुमच्या भविष्याचा, तुमच्या बिझनेसचा, तुमच्या टर्नओव्हरचा एक रस्ता मोठा करणार आहे. आणि आपलं कामच आहे रस्ता मोठा करणं आणि आपल्या ब्रँडला एक मोठ्या उंचीला घेऊन जाणं. मी तयार आहे, तुम्ही तयार आहातच.